आता गाथा भजन पुढं राहिलं नाही, भजन नाही, वारकरी चाली नाही, अवघड झाली. भविष्यकालामध्ये कोण परंपरा चालतं का नाही कळत नाही. बुवा आहे काय काही महात्मे त्यांनी ही परंपरा जोपासली. काय वातावरण बिघडले काय कळत नाही. बुवा लय अवघड झाले. बुवा आम्हाला तर तुम्हाला सांगतो समाजामध्ये डोकंच घालू वाटत नाही. बरं का, ही लोक पिसाळ्यात का काय कीर्तन ऐकून पिसाळ्यात लोक बुवा येण्यासारखी करायला लागले. बरं का, बरं तुम्हाला सांगतो यूट्यूब खोललं का हजारो कीर्तन आहेत. माणसाला बोध कसं होईना. बरं का, उद्धाराला एवढी कीर्तन लागतात. बरं का, उद्धाराला एवढी कीर्तन लागतात. अरे हे कीर्तनामध्ये लय झालं कीर्तन. दांडेकर मामा सांगायचे की माणसाच्या जीवनाला असणारा एक कीर्तन लय झालं. बरं का, एकात तुम्हाला सांगतो बदल झाला. आज तुम्हाला सांगतो बदल फार महत्त्वाचा आहे. बदल महत्त्वाचा आहे. आपण जोपासा, परंपरा जोपासा. बस बाकी कीर्तन ऐकण्यापेक्षा नामस्मरण सुरू करा, काही कमी पडणार नाही.